गाण्याचं गीत आहे. वा हे खूप आहे. वा सर हे बदाम आहे. फार छान. गुळ लागते. तर तुम्हाला गुळ पावडर या कार्यक्रमात मी देणार आहे आणि ती आपण वापरतो पिठामध्ये रुची आणायची. ती आता मी घेऊन येतो आणि मग आपण ती वापरूया. या कार्यक्रमात आपण वापरणार आहोत पितांबरी वृक्षाला गुळ पावडर. तिळगुळ करण्यासाठी मंडळी संक्रांत आली की बनवावे लागतात, आपल्याला करायला लागतात तिळगुळाचे लाडू. पण हे तिळगुळ करताना सगळ्यात कंटाळवाणं काम कुठलं असेल तर गुळ फोडा, तो चिरा, तो किसा, पण आता हा व्याप राहणार नाही. कारण तिळगुळ करण्यासाठी आपल्याकडे काही नामी उपाय आणि तो सुद्धा गोड, आणि तो म्हणजे पितांबरी वृक्षाला गुळ पावडर. पावडर फॉर्म मध्ये असल्यामुळे गुळ मोजून मापून घेता येतो, त्यामुळे प्रमाण अजिबात चुकत नाही. पावडर फक्त विरघळते, त्यामुळे गुळ छान एकजीव होतो आणि तिळगुळ खमंग होतो. अगदी इतके छान. वाट कसली बघताय? केमिकल फ्री आणि पूर्णपणे नॅचरल असलेली पितांबरी वृक्षाला गुळ पावडर घ्या आणि संक्रांत गोड करा. कारण चर्चा आहे चवीची, पितांबरी वृक्षाची. त्यातून वापरूया सर. गुळ पावडर देण्याची मदत मी तुम्हाला केलेली आहे. आता कृती करायची. तर फिरून लाईट लावावं लागतो. घरी ते लाईटरचं हे नाही. अच्छा बघा एक म्हणजे ती रुंदी बरं का, ती भरपूर घाला सर. तुला सांगलं तू काय म्हणाला काय करा कोण आहे रे माझा आता. मला सगळ्यात पुढचं दिसतंय हे सगळं होईल. लाडू बनताना जी गंमत असेल या पदार्थांचं तुमच्यावरती संक्रांत आली सर. हो वा वा तुम्ही कडकडायला लागले. फक्त आता कशी वळायचे ना त्यांना स्क्रिप्ट घ्यायच्या आधी येईल का टेन्शन. मी नाही म्हटलं तरी तुला जर तुमच्या आपल्याला काम करायचं आहे की नाही या गोष्टी बोलून चांगला बरं ते जळतंय तुम्ही झालं गाण्याचं वगैरे काय आग लागली त्या तिळगुळाला असं झालं. वा 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 जळालेला वास म्हणतात. हो तिळगुळाने छान पेट घेतलेला आहे. लोक आपल्यावर करण्यापेक्षा मला काही प्रॉब्लेम नाहीये. फक्त लक्षात ठेवू सदस्य तुला आपल्याला जर एकत्र काम करायचं तर मला एकत्र सांगितलं तिळगुळाचे लाडू मी पाहिलेच नाही. मी काय करतो समजा हे तिळगुळाचे लाडू नाही झाले हा तिळगुळ पण देऊ तर आपण हे झाली तर आपण ही तिळगुळाची पेस्ट म्हणून नाही खाऊ शकतो. तर ऍडजस्ट करायचं पेस्ट बघूया. मला काय वाटतं सर वेगवेगळ्या लाडूंची वीज घेण्यापेक्षा अख्ख्या मिसळण्याचा एकच सांगितलं. मला खरं सांगू का केदार सर त्यांच्या चेहऱ्यावरचे भाव उन्हाळ्यात बर्फी पडले असतात. हे कसं काय झालं? तुम्ही कुठून आला? तिळगुळाची लाडूंची जी कृती सुरू केली होती ती वरणफळाकडे कसं काय गेली? म्हणजे काय करता सर ते सर ते पाहून माणसं गार पडली त्याला काय कळलं करताय? नाही माणसं म्हणलं काय अशी 44 वेळी चालली काय दोन आकार होऊ शकतो. तिळगुळाचे मोदक तयार होत आहेत. जर लाडू झालेच तर ते ह्याच्यात ठेवा. हात लावा सर असा हातावरती घ्या. हातावरती आणि आता ते लावा सर डोक्याला. बापरे इतकं हेल्पलेस केलं कधी पाहिलं. तर एक मात्र नक्की ओ माय गॉड एक मात्र नक्की सर हे लाडू जर आपण कुणालाही तिळगुळ खा गोड गोड बोला बोलू शकत नाही. कारण हे खाणार कोण बोलणारच नाही. आता तुला खावं लागेल. तुम्ही खाईन ना सर. कोण जरा हो चला चव घेऊया.
छान राहते. काय नाही नाही कविता छान आहे तिला, नाही. खरंच छान. काय सांगतो फक्त लाडू तर करा. एक लाडू तुम्ही रोज दाखवाल का बिर्याची त्यांना? अच्छा एवढं घ्यायचं असतं तो कपडे पण खूप मी म्हणूनच तुम्हाला बघा शिवलं थोडं डोक्याला लावा. नाही एक तरी लाडू झालाय बघा सर, हे माझं काम नाही मला कळत नाही पण आज मला कळलं की बिर्याच्या लाडूमध्ये काय काय लागतं मी हिला ज्या निमित्ताने वचन दिले की मी पुढच्या वर्षीपर्यंत तरी एकदा तरी तिळगुळ लाडू करून टाकू मी खूप सुखी करा. बघा याच्यावरून एक आपल्याला कळतं की नवऱ्याने काहीही केलं तो कसाही असला तरी संसाराला आकार देते ती बायको. ते आपण काहीच म्हणलं म्हणजे आपल्या पाठीची गंभीरपणे उभ्या राहणारी बाईच असते खरंच आहे सर. आईने केलेले लाडू आणि तुम्ही लाडवाच्या नावाखाली टाकलेली शिंपडे, कॉम्बिनेशन हे फार सुरेख आहे सर. वा, सणा तुझ्या बाबांनी कमाल लाडू केलेली आहेत. आईने त्याला छान आकार दिला, पण तिळगुळाच्या लाडूची एक वेगळी मजा असते. खरं सांगू का सर,